8 एकर जमीन मध्ये तुम्हाला सांगतो मग 70-80 हजार रुपये नुसतं बी खत नांगरट खुरपण टुरपण येतच जायचं आणि उत्पादन केलं तर शेवटला 0 दिसायचं. त्याच्यामुळं ही शेळी पालन आपण डोक्यात त्याच्या याच्यानुसार करावं. एखाद्याने काय करावा, लयच आपल्याला समजा पैसे नसले शेड तयार करायला तर आपण बांबूचं शेड तयार करावा. त्याला सगळीकडून जाळी लावून शेणी त्याच्यात वरून पत्रे बित्रे टाकून त्याला चांगलं कंपाऊंड करून शेणी त्याच्यात आपण शेळ्या करावा. आपल्याकडे समजा चाऱ्याची उपलब्ध नसली तर आपण त्यांना आपण मोकळे असल्यानंतर चाराला बी घेऊन जाऊ शकतो. हे चांगलंच आहे ना शेळी पालन केलं की त्यांनी ती खुल्लं तुम्ही करा, बंदिस्त बी नका करू तुम्ही. तुमच्याकडे नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती शेतीविषयक असन, शेळी पालन असन, कुक्कुट पालन असन अशी माहिती पाहत असतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण वारणी गावामध्ये आहोत, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड या ठिकाणी. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एक शेड दिसतंय. या शेडमध्ये गावरान प्लस काटेवाडी जातीच्या जवळपास लहान मोठ्या 40 शेळ्या आहेत. शेतकरी मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून सध्या शेतकरी शेळी पालन या व्यवसायाकडे पाहत आहेत. मुख्य व्यवसाय म्हणूनही शेतकरी शेळी पालनकडे बघत आहेत. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हे जे शेळी पालन आहे कशा पद्धतीने हे शेळी पालन चालतं, या शेळी पालनामध्ये या शेळ्यांना कशा प्रकारे चारा दिला जातो, कशा प्रकारे ह्याचं व्यवस्थापन आहे. हे जे शेड आहे सिस्टमॅटिक पद्धतीने शेड केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, हे जे शेड आहे एकदम भारी पद्धतीने शेड बनवलेलं आहे. याआधी आपण या शेडचा म्हणजे पूर्ण फार्मचा एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांनी कमेंट वगैरे केल्या की हे शेळी पालन टिकन का. तर मित्रांनो, हे शेळी पालन आपण जवळपास एक 6-7 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता. आणि माझ्या पाठीमागे जर आता बघितलं तुम्हाला शेळ्याची लाईन दिसते जवळपास. अशा पद्धतीने हे जे शेळी पालन आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे शेळी पालन आहेत, एक सर्वसामान्य शेतकरी या शेळी पालन व्यवसायाकडे कशा पद्धतीने वळले, त्यांना या शेळी पालनामधून कशा पद्धतीने म्हणजे बेनिफिट राहतो, या शेळ्यांना कुठल्या प्रकारचा चारा दिला जातो, खुराकामध्ये काय दिलं जातं, लसीकरण व्यवस्थित करतात का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा. चला पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय द्या. माझं नाव नवनाथ आसराजी बडे, राहणार वारणी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर 9921843497. बरं, आपण तुमचा एक 5-6 महिन्यापूर्वी तुमच्या पूर्ण फार्मचा व्हिडिओ आपण शूट केलता. बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की ते शेळी पालन सध्या सुरू आहे का, त्यामुळे आपण परत तुमचा व्हिडिओ शूट करतोय. तर आता आपल्याकडे शेळ्याची संख्या किती आहे सध्या? आता माझ्याकडे सध्या 40 शेळ्या आहेत सगळ्या. 40 शेळ्या. लहान मोठ्या सगळ्या 40 आहेत. आणि सगळे जे आहेत ते कुठल्या जातीच्या? याच्यात गावरान काही आहेत, काठवडी काही आहेत, बिटलचे 2-3 आहेत. बर, आता आपण हे जे शेळी पालन सुरुवात केली होती, आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. तरी पण आपल्या नवीन प्रेक्षकांसाठी काय सांगता बरं, आपण जे आता हे शेड केलं, या शेडची साईज वगैरे किती सगळी जाळीची? माझ्या ही पूर्व पश्चिम 40 फूट, दक्षिण उत्तर 62 फूट शेडची साईज आहे. त्याला मी पूर्ण कंपाऊंड केलंय, त्याला कोंबडा जाळी लावली, आतमध्ये काही चुकाटा येऊ नये म्हणून शेणी सगळं पॅक बंद केलंय त्याला. बरं, ह्याला खर्च किती आला होता? हे तरी माझा कोब्या बिब्या सकट याला 7 लाख रुपये गेले असतील सरासरी. 7 लाख रुपये. बर, आता ही जी संकल्पना शेळी पालनाची तुम्हाला कशी सुचली बरं? आपल्याकडे तर शेती आहे, शेळी पालनच का करावं? सर असं आहे, आता शेतीचं काय होतं, 1 वर्ष पाऊस पडतो, 1 वर्ष पाऊस पडत नाही. आणि आपण काय होतो, शेतीला खर्च भरपूर करतो पण आपल्या शेतीत मला असं उत्पादन भेटत नाही का, आपलं खर्चच 0 होऊन जातं ते. मग आता माझ्याकडे पहिला एकच शेळी होती, मग त्या वर्षा काटला आपल्या तिचे कसे 25-30 हजार रुपयाची शेळीकडे विकत होते. मग आपल्या डोक्यात कल्पना आली बा, शेतीपेक्षा शेतीला जोडधंदा आपण हे केला तर काय फरक पडतोय. म्हणून मी अगोदर शेड तयार केल्याच्या नंतर माझ्याकडे मग मी 10 शेळ्या विकत घेतल्या. 10 शेळ्याची करडं तुम्हाला 18च करडं झाली मला सगळी. 18 करडातून मी त्यातले 4 करडं घरी ठेवले, बाकीचे 1,25,000 बाकीचे करडं विकले. आता या शेळ्या माझ्या सगळ्या परत वेळायला झाल्या डबल. त्याच्यामुळं आपला म्हणजे शेळी धंदा तोट्याचा नाही, शेळी धंदा शेतीपेक्षा बी शेळी धंदा भारी. बरं, आता बरेचसे शेतकरी तर म्हणते शेळीमध्ये म्हणजे एवढं काय राहत नाही, शेळ्यांना बरेच आजार आहेत, नुसतं दाखवायला असतं व्हिडिओच्या. आजार काहीच होत नाही त्यांच्या खाली, फक्त तुम्ही स्वच्छता ठेवा, त्यांचं लसीकरण वेळेवर ठेवा. तुम्ही त्यांना समजा एखादी शेळी कुचामली, डॉक्टरला बोला, तिची ताप चेक करा, लगेच तुम्हाला स्वतःचा उपचार जर केला तर काहीच होत नाही त्यांना. बर,
आता ह्यांना चाऱ्याचं नियोजन कसं आहे? आपलं पूर्ण बंदिस्त शेळी पालन आहे का अर्ध बंदिस्त? नाही नाही, पूर्ण बंदिस्त आहे. बर, चाऱ्यासाठी काय आहे? चाऱ्यासाठी माझ्याकडे आता तुम्हाला सांगतो, घास आहे, हा. मका आहे, हा. गिन्नी गवत आहे. हा. आता बांधायला गवत खूप वाढलेत सध्या. हा. हे गवत कापून आम्ही ते सुद्धा टाकतो त्यांना. आता हे बांधाच गहू. हे बांधाचं गवत आहे. बरं, आता आपण जे चारा केलाय तर किती, आता या 40 शेळ्यासाठी म्हणजे किती एकर मध्ये, किती गुंठ्यामध्ये आपण चारा? आता माझा चारा जवळपास मी सध्या त्यांना पूर्ण 20 गुंठ्यामध्ये चारा केलेला आहे. 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये. बरं. आता परत अजून समजा मका आता म्हणजे हे मोडीत ते निघल्यास नंतर पुन्हा 1 एकर 2 एकर मका पेरणार आहे त्यांना मुरघास तयार करायसाठी. हम्म. मकाचं पुन्हा उत्पादन करणार आहे. बरं, आता हे चारा टाकण्याचं टायमिंग कसं हे असतं? चारा काय करतो आम्ही, सकाळी त्यांना खुराक देतो. हा. खुराक दिल्यास नंतर सुका चारा देतो. हं. 11 वाजता त्यांना मग आम्ही वाला चारा देतो. हं. तिथून पुढे दुपारी 1 वेळ देतो, डायरेक्ट 5 वाजता थेट. बरं मध्ये मध्ये काहीच नाही मग त्यांना. बरं, आता ह्या शेळ्यांना म्हणजे पूर्ण बंदिस्त कधीच आजपर्यंत सोडलेलं नाही? नाही नाही, बाहेर कसलंच नाही. त्याला गेट उघडलं तरी ते बाहेर जात नाही. हा. हो, बरं, आता आपल्याकडं आता ओल्या चाऱ्यामध्ये सांगितलं, आपल्याकडे सुक्या चाऱ्यामध्ये काय आहे? माझ्याकडे आता सुक्या चाऱ्यामध्ये कडबा कुट्टी हं. आणि तुरीचं भुशी, हं. कडव्याची कुट्टी करतो. माझ्याकडे कुट्टी मशीन आहे. हं. मी 1 6 7 8 पेंड्याची कुट्टी केली, त्यांना भरपूर होती तेवढी. ती हं. बारीक कुट्टी केली ते कणाकण खातात ते. शेतकरी मित्रांनो, आपण यांचा एक 5-6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता, ज्यामध्ये हे पूर्ण शेड आहे. तर बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की एवढा मोठा शेडला खर्च नसायला पाहिजे. ह्यांचं जर सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं जर बघितलं तर शेळ्यांना कशा पद्धतीने म्हणजे ठेवण पाहिजे. इथं जर बघितलं त्यांच्या गावानी पूर्ण ड्रमच्या इथं गावानी लावलेत. आपण काही फार्मवरती बघतो लोखंडाच्या गावानी बनवलेले असतात आणि एकच पूर्णपणे मुक्त संचारमध्ये फार्म असतं. इथं जर बघितलं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळ्या शेळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊया. मामा, आपण तुमचं शेड पाहूया, कशा पद्धतीने तुम्ही शेडची रचना केलेली आहे. जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण तुमचं संपूर्ण शेड पाहूया. आपण हे कप्पे कशा पद्धतीने बनवलेत काय सांगतात? हे कप्पे असे बनले मी की शेळ्या, लय मोठ्या शेळ्या जर असा मोकळ्या जर सोडल्या तर एकमेकाला मारामारी केली असती त्यांनी. आणि हे कप्पे म्हणजे असे आहेत. आता ह्या शेळ्या ह्या कप्प्यामध्ये आता सगळ्या 3-3 महिन्याच्या गाभण्या शेळ्या आहेत ह्या. आणि बोला. ह्या 3-3 महिन्याच्या ह्या गाभण शेळ्या ह्या कप्प्यामध्ये ठेवल्या. ह्या म्हणजे मारामारी करीत नाहीत, काय नाही अशी जास्त. म्हणजे प्रत्येक शेळ्यांना वेगवेगळ्या कप्पा वेगळं बनवतात. वेगळं वेगळं. आता ह्या पाठी आहेत आपल्या, हे छोट्या छोट्या पाठी आहेत. 1-1, 2-2 महिन्याच्या गाभण्या पाठी आहेत. ह्या पाठी वेगळ्या ठेवल्या आपण याच्यात. ह्या म्हणजे एकमेकाला मारामारी करण्याचा काही संबंधच येत नाही ना, मग त्याच्यामुळे आपण हे कप्पे वेगळे वेगळे केले त्याचे. आता मी माझे लहान पिल्ले ऐकल्यास नंतर मी आता हे 4 दिवसापूर्वी हे पिल्ले आणले बाजारातून. हे पिल्ले आणले मी 38 म्हणजे जवळपास 38,500 रुपयाला हे मी पिल्ले आणले 11. कितीला आणले? 38,500. 38,500 रुपये. किती आणले त्यामध्ये? याच्यात 11 पिल्ले आणली. 11. हो. बर, आता हे कुठून आणले आपण? हे आपण शिरूर कासार बाजार, शिरूर कासा. शिरूर कासार बाजारामधून किती महिन्याचे असते हे हे अंदाजे? पिल्ले अंदाजे तरी 2-2 महिन्याचे आपण समजा धरू. पिल्ले 2-2.5 महिन्याचे पिल्ले आहेत. खाती पिल्ले आहेत सगळं. आता हे चारा खातीत हे. ही पिल्ले आणले आपण आता स्टार्टला पहिल्याच वेळेस पिल्ले आणले ते. बघू आता हे 2-3 महिने पिल्ले सांभाळून आपल्याला व्हायच्यात किती नफा राहतोय, काय होतंय हे पिल्ल्याचं यात कळण आपल्याला. बर, आता ह्या पिल्ल्यांसाठी आपण कुठला खुराक देतात? आता ह्या पिल्लांना मी आणले त्या टायमाला यांना जंतनाशक दिलं पहिलं. हा. जंतनाशक दिल्यास नंतर तुम्हाला सांगतो यांना मी रोज टॉनिक देतो. यांना सकाळी सरकी पेंट आणि गहू खायला देतो यांना मी. सरकी पेंड सरकी आणि नाही, आपली खपरी पेंट. खपरी पेंड. हो. बर, आता हे मिनिमम यामध्ये तुम्ही जी पिल्ले आणले त्या पिल्ल्यामध्ये पाटी किती आणि बकरे किती? याच्यात 5 बोकडे आहेत आणि 6 पाठी. आता 5 बोकड आणि 6 पाठी. 6 पाटी. हो. बर, आता आपल्याकडं तुम्ही सांगितलं सुरुवातीला तुम्ही किती 1,25,000चे पिल्ले विकले. हो, माझ्या पहिल्या शेळाची 1,25,000ची मी पिल्ले विकली. त्याच्यात 4 पाठी मी घरी ठेवून शेणी 1,25,000ची मी विकले. ह्या 38,500 रुपयाचे पिल्ले घेऊन आलो मी. आता हे 2 महिने मी यांना 2-2.5 महिने सांभाळणार यांना. एवढा श्रावण महिना सांभाळला की आता आपल्याला किती नफा होतो पाहू नंतर मग. आता आपण हे शेळी पालन करत असताना शेतकरी बघतात की परेशान होतात. म्हणजे शेळ्यांना जे खाद्य द्यायचं असतं तर काही शेतकऱ्यांकडं म्हणजे खाण्याची सुविधा नसते, ज्यांना पूर्ण बंदिस्त करायचे. आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे चारा लागवड आहे. असं आहे का की आपण खाद्यानं ज्याला जमीन नाही समजा त्यांना पूर्ण बंदिस्त शेळी पालन करायचे, त्यांच्यासाठी जमल काही? जमन ना, त्यांच्यासाठी बी जमल. विकत चारा घेऊन विकत करायचं म्हणलं तरी सुद्धा परवडतोय शेळी पालन व्यवसाय. विकत घेऊन पण? विकत सुद्धा घेऊन परवडतो. जमीन
असं अगर नसो आपण समजा 2 एकर जमीन कोणाची बटाईने केली हा. आपण समजा तरी आपण त्याच्यात चारा करू शकतो. आपण चारा विकत घेतला तरी बी आता मी कडबा काही विकत आणला होता यावेळेस. हा हा सगळा कडबा तर नव्हताच आपल्याकडे पण मी विकत आणला होता काही. परवडतोच ना. बस आता बऱ्याच शेतकऱ्याचं असं एक मत आहे की तुमच्या जे तुम्ही शेड केले शेडला सुरुवातीला एवढा खर्च नसायला पाहिजे, काय सांगतात? आहे हे समजा आता काही इकडे कसं असतं शेडला, पण माझं एक मत होतं की बा आपण शेड जर चांगलं केलं तर आपल्याला सगळी सुविधा चांगली देता येईल. झाडाला सगळं व्यवस्थित खाली जर कोबा नसता केला आपण तर घाण झाली असती, शेळ्या आजारी पडल्या असत्या, पण त्याला गोचाड पिसा होत्यातच. त्याच्यामुळे आता शेड जर चांगला असेल तर आजारपणा कमी होतो शेळ्याचा. हा बरोबर आहे. आता पलीकडे जे तुम्ही ठेवलेलं आहे हा ब्रीडर कुठल्या म्हणजे जातीचा आहे? हा ब्रीडर बिट्टल जातीचा आहे. बिट्टल हो. क्रॉस आहे का ओरिजिनल आहे? ओरिजिनल बिट्टल आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही खरेदी केला होता का कसं? ह्यो आपण बारीक पिल्लू आणलं होतं खरेदीच. किती रुपयाला आणलं होतं आपण? हे आपण 3 पाठी आणि एक हे पिल्लू आणलं होतं. हे आपण 35,000 रुपयाला आणले होते. 35,000 रुपयाला 3 आणली होती समजा? 4 हो. 3 पाठी आणि एक एक breeder. बोकड हो. बरं आता हा किती महिन्यात समजा झाला असेल? आता ह्यो तरी 4-4.5 महिन्याचा झाला ह्यो. 4.5 महिन्याचा. हो. बरं आता समजा आपल्याला बिटलला जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर मागणी आहे, तर हा ब्रीडर समजा विकायचं म्हणलं तर आता तुम्हाला सांगता येईल का हे ब्रीडर किती रुपयापर्यंत विकू शकतो? आता तरी सर तो किती नाही म्हणत तरी तुम्हाला सांगतो 25,000 रुपयापर्यंत विकू शकतो तो. 25,000 रुपयापर्यंत विकू शकतो. हो. बर आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, शेळी पालनामध्ये तुम्ही कोणता ब्रीडर वापरता? म्हणजे तुमच्या शेळ्या ज्या आता लागलेल्या माझ्या ह्या शेळ्या तर सगळा आफ्रिकन बोरचा ब्रीडर होता. आफ्रिकन बोर हो. टोटल शेळ्या लागलेल्या सगळ्या त्याच हा. पण इथं आफ्रिकन बोर दिसत नाहीये. विकून टाकला मी. तो मारित होता लई. आमच्या मंडळीला तो काय व्हायचा खायला चारा टाकला की मारायचा, त्याच्यामुळे ते विकून टाकला ते. बर आता हे जे आहेत आता हे 2 कुठले आहेत? हे 2 हे बिट्टल आहे आणि तो आफ्रिकन बोर क्रॉस मधलाच. आफ्रिकन बोर एकदा दाखवा बरं. शेतकरी मित्रांनो पहा, आफ्रिकन बोर जे ब्रीडर आहे कशा पद्धतीने आहे. आफ्रिकन बोर मध्ये जर बघितलं आपण फक्त तर जास्त करून व्हाईट कलर दिसतो आपल्याला. व्हाईट कलर असतो, पण तुमच्याकडे ब्लॅक कलरचा आहे. तर पहा शेतकरी मित्रांनो आफ्रिकन बोरचा ब्रीडर कशा पद्धतीने आहे. गावरानला क्रॉस आहे नाही गावरानला क्रॉस कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतो अशा पद्धतीने आफ्रिकन बोरचा हा ब्रीडर त्यांच्या फार्मवरती सध्या उपलब्ध आहे. बरं काय सांगता बरं मामा, शेळी पालन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायद्याचं आहे? शेळी पालन फायद्याच आहे. शेतकऱ्याला शेतीला जोडधंदा म्हणलं की शेळी पालन फायद्याच आहे एकदम. शेळी पालनात म्हणजे तोटा होतच नाही. आपण जर त्यांची निगा राखली, त्यांना जर त्यांचं खाद्य म्हणजे चारा वगैरे त्यांना व्यवस्थित जर दिला तर शेळी पालन हा तोट्यात नाही. बरं आता ह्या शेळी पालन सुरू केल्यापासून तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या का? मला तर काहीच अडचण आलेली नाही शेळी पालन. मला अशी लोक माहिती आता तू एवढ्या शेळ्या केल्यास असं होईन का तसं होईन का, पण मी शेळ्या केल्यास नंतर मी 1,50,000ची करड विकले. माझ्या आता परत या सगळ्या शेळ्या डबल वेळाला झाल्या. आता परत मी पुन्हा अजून 11 पिल्ले 38,500 रुपयाला विकत आणले. ते मी आता 2-4 महिने सांभाळणार. ते जर मला त्याच्यात जर चांगलं वाटलं तर मी असेच बारीक बारीक बोकड पालन सुरू करणार याच्यात परत यामध्ये बोकड पालन. हो. बर आता ह्या 40 शेळ्यामध्ये किती पिल्ले झाले ते म्हणले सुरुवातीला आपल्याला सगळे 18 म्हणजे आपल्या शेळ्या पहिल्या 11 शेळ्या होत्या सगळ्या. तर 11 शेळ्यामध्ये त्याच्या 2 शेळ्यांनी एकच पिल्लू दिलं होतं. बाकी शेळ्या 2-2 पिल्ले दिली ती. सरासरी 2-2 समजा. बर आता ह्या 40 शेळ्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुमचं वार्षिक तुम्ही आता पिल्ले ऐकले 1,25,000चे. आता भविष्यामध्ये तुमचं शेड तर भरपूर मोठं आहे. आता तुमचं काय प्लॅनिंग आहे भविष्याचं? तर माझं प्लॅनिंग काय, आता माझ्या सगळ्या शेळ्या आता किती आता जवळपास म्हणजे ह्या सगळ्या शेळ्या आता गाभण येत आहे. 2 काही आता वेतेल महिन्यात, काही जी पाठी होत्या त्या आता 2-2 महिन्याच्या गाभण येतात. या सगळ्या शेळ्या याल्याच नंतर यांचं परत तितकेच पिल्ले होणार आहेत ना. आपल्याला जे चांगले पिल्ले वाटतील ते आपण परत त्याला सांभाळणारच आहेत, मोठ्याली पाठी करणारच आहेत. बोकडं विकून टाकणार आहेत. बोकडं विकून टाकणार, पाठी सांभाळणार. हो. बर आता शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते की चारा लागवड. चारा लागवडीविषयी आपण माहिती पाहिजे, पण शेळ्यांसाठी चांगला पौष्टिक चारा कोणता आहे? शेळ्यासाठी सगळ्यात पौष्टिक चारा तर मेथी, घाशी, मका हे 2 चारा तर चांगलेच आहेत पौष्टिक. आता काय होतं आपल्याकडे समजा निसर्गाच्या नियमानुसार पाणी नसतं भरपूर. त्याच्यामुळे काय होतं मेथी घासाला पाणी जास्त लागतं. मग त्याच्यामुळे गिन्नी गवत बी चांगलं वाढतं. गिन्नी गवत पूर्णच चारा असल्यामुळे गिन्नी गवत बी चांगलेच आहे खायला त्यांना.
बर. आता शेळी पालनामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं मत आहे किंवा जे नवीन शेळी पालक आहेत त्यांचं मत आहे की शेळ्यांना बाहेर थोडंफार सोडायला पाहिजे, पूर्ण बंदिस्त शेळ्या खराब होतात. तुमचा अनुभव काय सांगतो? आता माझा अनुभव, मी तर सगळ्या शेळ्या विकतच घेतल्या होत्या शेळ्या. पण हे बघा, माझी शेळ्याची तब्येती बी कशा आहेत, चांगल्या आहेत. मी तर काय सोडितच नाही बाहेर. आता समजा ज्याच्याकडे माणसं असते ते सोडू शकतात, माझ्याकडे काय कुणी नाही, आम्ही दोघच माणसं आहेत, त्याच्यामुळे आपण काय बाहेर त्यांना सोडू शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सोडत नाही, सोडायला पाहिजे शेळ्या. सोडायला पाहिजेत. आता आपल्याकडे अवेलेबल म्हणजे माणूस बळ नसल्यामुळे आपण सोडत नाही. बर. आता हे जे शेळ्या आहेत तुमच्या, तर या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, तर त्यासाठी तुम्ही साईडने कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. काय होतं, पावसाळ्यामध्ये शेळ्या आजारी जास्त पडतात, तर तसं काय आपल्याकडं? आपल्या तर शेळ्या एवढा पाऊस काळ झाला पण आजारी पडल्या नाहीत, काहीच नाहीत अजून. तर आम्ही वेळेवर लसीकरण केलं होतं, आम्ही सगळं वेळेवर त्यांना दक्षता देतो, खाली घाण होऊन देत नाहीत. सगळा प्रॉब्लेम तर शेळ्या खालची घाण होऊन देणं महत्वाची, फक्त होऊन द्यायला नाही पाहिजे. तुम्ही 2 टाइम जर त्यांच्या खाली साफ केलं तर तुमची शेळी आजारीच पडत नाही. बरं, काय करायला पाहिजे तरी पण नेमकं? आता तुम्ही जे खाली कोबा केलाय, काही ठिकाणी जर बघितलं तर मुरुमा असतो, त्याबद्दल काय सांगता? कोबा का केला आपण? कोबा केलाच का, कोबा असं केला. आता समजा आपल्यालाच घाण वाटलं, आपण फ्रेश पाणी, बोरचं पाणी मारून धुवून काढतो. धुवून काढल्यास नंतर सगळं एकदम स्वच्छ होतं. याच्यात गोचेड होत नाहीत, ते पिसा होत नाहीत, शेळ्याला काहीच होत नाही याच्यामुळे, म्हणजे कोबा केल्यामुळे. कोबा केल्यामुळे. बर. आता आपण हे पूर्ण जाळी वगैरे मारली आणि त्यावरून एक आपल्याला अशी कोंबडा जाळी दिसते, ते काय आहे, कशासाठी केलेलं आहे? कोंबडा जाळी म्हणजे अशी मारली आपण जाळीला, त्या जाळीचे घर 2-2, 2.5 इंची घर येतं. याच्यातून किती नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगतो असा एवढा साप आत येऊ शकतो. त्या कोंबडा जाळीतून काय होतं, साप जरी आत आला तर बारीक पिल्लू येऊ शकतं. बारीक पिल्लू आला का आपण याच्यात 20 कोंबड्या त्याच्यात, त्या कोंबड्या तुम्हाला सांगतो विचू साप काही जरी आला तरी त्या कोंबड्या खाऊन टाकतात त्यांना. त्याच्यामुळे आतमध्ये काही आपल्याला असं यायचं भीतीच नाही, त्यामुळे कोंबडा जाळी केली बाहेरून याला. आणि वरून पण एक जाळी लावली. वरून ही जाळी अशी लावली की याच्यातून काय व्हायचं, आता आपल्या याच्यात 22 कोंबड्या असल्यामुळे मांजर यायची आतमध्ये, वरून कावळे आतमध्ये यायची. मग ते कावळे आत आले का आपल्या शेळ्याच्या पिल्लाला ते असे तोडायचे ना, त्याच्यामुळे आता याच्यातून कावळा बी आत येत नाही, आतून काहीच नाही. बर. आता पूर्ण शेळ्या प्लस तुमचं गव्हाणी असते, तुमचं शेड असन, तुम्ही चारा लागवड केलेलं आहे, एकदम ह्याला खर्च केलेला आहे, तर आपला संपूर्ण खर्च किती झालेला आहे बरं या वर्षभरामध्ये? माझा तरी याला तुम्हाला सांगतो 8 ते 8.5 लाख रुपये गेलेत माझे सगळे. किती? 8 ते 8.5 लाख. बरं. आता आपले 8 ते 8.5 लाख रुपये तुम्हाला वाटतंय का की आपण खर्च केलेला हा फायद्याचा म्हणजे होऊ शकतो? हो ना, का फायदाच होणार नाही. आता तुम्ही मला सांगा, मी 1,65,000 पिल्ले विकली. आता तुम्हाला सांगा, आता एवढ्या शेळ्याच्या नंतर आता किती, एवढ्या शेळ्यातून मला कमीत कमी 40 पिल्ले होती ना. त्या 40 पिल्ले तुम्ही सांगा मला, 40 पिल्ल्याची त्यातून आपण पाठी ठेवणार, बोकडे विकणार, त्याच्यातून आपल्याला मी म्हणतो वर्षाला फक्त 1.5 लाख रुपये धरा. का आपलं हे होत नाही, खर्च केला का माघार येत नाही, वन टाइम. हो. बर. काय सांगता मामा, आपण सांगितलं की तुमच्याकडं तुमच्या या फार्मवरती काटेवाडी पण शेळ्या आहेत, त्याबद्दल काय सांगतात? काठवाडी आहेत. हे काय काठवाडी शेळ्या बी आणल्या होत्या 2. ह्या बियांची क्वालिटी कशी काय पाहा म्हणलं, गावरान शेळ्या आणल्या, पण मला काठवाडीपेक्षा गावरान शेळ्या चांगल्या वाटतात. बरं, काय बदल आहे बरं काटेवाडी आणि गावरान? काठेवाडी मध्ये गावरान मध्ये एवढा बदल आहे की आपल्या गावरान शेळ्या आपल्या इकडच्या वातावरणात सट होत्यात, आणि खायला आपण काही टाका त्यांना, बांधाचं गवत टाका, तुम्ही काही त्यांना खायला टाका, त्या काना खात्यात बी त्यांची तब्येत बी चांगली राहते, आणि त्यांच्या म्हणजे गाभण लवकर राहते. आणि काठेवाडी शेळ्या लवकर गाभण राहत नाहीत. आता माझ्याकडे 2-3 शेळ्या असल्यामुळे मला त्याच्याच अनुभव सांगतो की ह्या शेळ्या संघच यायला होत्या, ह्या आता माझी यायला झाल्या, त्यांना अजून 2-2 महिने बाकी, ह्या आता 8-15 दिवसात शेळ्या येतील माझ्या. काटेवाडी अजून काय म्हणजे त्यांना अजून 2 महिने बाकी अजून यायला, 2 महिने. आता ह्या शेळ्या 15 दिवसात म्हणजे यांच्यात आणि त्यांच्या जवळपास 2-3 महिन्याचा फरक पडतो. बरं. आता आपण बघतो काटेवाडी सध्या बिटलच्या नंतर काटेवाडी सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्याला पसंती दिलेली की शेतकरी त्यांना खरेदी करतायत, काटेवाडीचा बोलबाला आहे सध्या, त्याबद्दल काय सांगता बरं शेतकऱ्यांनी? आता तुम्ही अनुभव घेतलाय, काटेवाडी शेळी दुधाला कशी आहे? मी अनुभव घेतला. काठेवाडी शेळी तुम्हाला सांगतो तिच्या कार्डापुरतं दूध निघतं. लोक काही सांगते तिला 4 लिटर दूध निघतं, 3 लिटर दूध निघतं, हे साप खोटे. हे काही बी व्हिडिओ मध्ये बनते, इतकं दूध दिलं तितकं दूध दिलं, पण त्यांची पिल्ल्याची पोट भरापुरतं त्यांना दूध निघतं. त्यापेक्षा आपल्या गावरान शेळ्या ह्या कशालाच ऐकत नाहीत, गावरान शेळ्या कशालाच ऐकत नाहीत. बर. आता एक अजून एक महत्वाचा विषय आहे की आपण शेळी पालन तर केलंच, तुम्ही मस्त शेडला वगैरे खर्च केलाय, आपल्याकडे जमीन किती आहे?
माझ्याकडे जमीन 7-8 एकर जमीन. 7-8 एकर जमीन. बरं 7-8 एकर जमीन तर तुम्हाला पुरेशी होती, मग तुम्ही शेळी पालनामध्येच का उतरला बरं? काय कारण आहे? 7-8 एकर जमीन मध्ये तुम्हाला सांगतो मग 70-80 हजार रुपये नुसतं बी, खत, नांगरट, खुरपण टुरपण येतच जायचं आणि उत्पादन केलं तर शेवटला 0 दिसायचं. त्याच्यामुळं ही शेळी पालन आपण डोक्यात व्यवसाय घेतला. बर, आता हे शेळी पालनाचं आपण प्रशिक्षण वगैरे काही घेतलेलं आहे? काहीच घेतलेलं नाही मी, प्रशिक्षण नाही ना काही नाही ना काही नाही. मी माझं सगळं मनाने केलेलं आहे. बरं, आता शेतीला तर जोडधंदे भरपूर आहेत, तुम्ही सुरुवातीला बी सांगितलं, पण शेळी पालनच का बरं? माझ्याकडे एक शेळी होती ना, त्या शेळीचे पिल्ले मी दर 12 महिन्याला केवढे शिकत होतो. मग त्याच्यावर आपल्याला कळालं एक शेळी आपल्याला इतके मोठे समजा 35,000 रुपये उत्पादन देते, तर आपण जर ज्यादा शेळ्या केल्या तर आपल्याला शेतीपेक्षा शेळ्यामध्ये का परवडणार नाही. त्यामुळे आपण शेळी पालन केले. बर, आता हे पिल्लाचं तुम्ही सिस्टम आणलंय, आता हे पिल्लाचं कसं तुमच्या डोक्यात आलं? पिल्लाचं हे पिल्लाचं म्हणजे असं डोक्यात आणलं, मी माझ्याकडची पिल्ले होती सगळे विकली होती आणि मी आता कालच्या सोमवारी बाजारात गेलो होतो. बाजारात गेलो, पिल्ले मला दिसले. मी म्हणलं चला ते पिल्ल्याचे एकवेळेस आपण यांना बी घेऊन बघू बा की आता यांना सांभाळलं आपल्या याच्यात किती पैसे राहतात काय होते. यांना आणलंय मी 38,500 रुपयाला. आता हे आपण 2-2.5 महिने सांभाळणार, याचे किती पैसे होते त्याचे आपण बघू काय पुढची. म्हणजे तुम्ही अनुभव घेतला त्याचा. बर, आता ह्या 40 शेळ्यामध्ये तुमचा वार्षिक खर्च खुराकाचा असन किंवा इतर खर्च असन किती होतो बरं एका अंदाजे? आता खर्च तर होतोच ना. आता मी ऑलरेडी गहू माझे घरचे होते. गहू घरचे येतं. मका तुम्हाला सांगतो मी जवळपास 6-7 क्विंटल मका विकत आणली होती. माझी घरची काही मका होती, 6-7 क्विंटल मका घरची आणली होती. आणि खपरी पेंट आणतो मी, ती 55-60 रुपये किलो खपरी पेंट भेटती. हे सगळ्याचं मिक्स करून आपलं त्यांना एका शेळीला लयत लय 150-200 ग्रॅम भेटून एवढा खुराक देतो. बरं, एक अंदाजे किती होतो पण वर्षामध्ये खर्च? एक त्याचा तसा खर्च समजा सांगता येत नाही. बरं, पण जे लागते ते तुम्ही हे करता. हो, खर्च अर्थ जाऊन समजा एक परवडत आहे. परवडतच ना, का परवडत नाही? बर, आता शेळ्यांची तुम्ही सांगितलं, शेळ्यांच्या तब्येतीत चांगल्या राहण्यासाठी तुम्ही सांगितलं तुमच्या शेळ्या स्ट्रॉंग आहेत आणि दिसतात बी, तर त्यासाठी तुम्ही वेगळं काय देता? नेमकं टॉनिक वगैरे काय आहे का? टॉनिक यांना दिलं मी. जोपर्यंत गाभण राहायच्या अगोदर त्यांना जंतनाशक दिल्यास नंतर त्यांना टॉनिक पाजलं. आता गाभणपणात मी त्यांना टॉनिक देत नाही, फक्त पिल्ल्यांना बारकाली जी पिल्ले आहेत यांना टॉनिक देतोय. आता ती बारकाली पिल्ले नवीन आणलेली पिल्ले आणि तुमच्या घरचे. हो. बर, आता तुम्ही सांगितलं जंतनाशकचा उल्लेख तुम्ही 2दा-3दा केला. जंतनाशक का दिलं पाहिजे? जंतनाशक का दिलं पाहिजे? यांच्या जी पोटात समजा जंतक झाले, महिन्याला जंतनाशक 5 ml द्यायलाच पाहिजे. तर काय होतं, जंतनाशक दिल्यास नंतर यांचे म्हणजे पोटातले जंतू मरतात. चारा भरपूर खातात हे म्हणजे बिमार पडत नाहीत. त्यासाठी द्यायलाच पाहिजे. बर, आता हे जे शेळ्या आहेत तुमच्या, तर ह्याचं मार्केटिंग कसं तुमचं? आता हे पिल्ले तुम्ही सांगितले की मी 1,25,000ला पिल्ले विकले, तर हे पिल्ले तुम्ही बाजारामध्ये नेऊन विकता का? कसं मी आता काय केलं, इथं आपलं कापणारे यायचे व्यापारी, हे पिल्ले इथून त्यांनी बोकडं होते ते कापायला घेऊन गेले ऐकायला. आणि काही पाठी होत्या समजा जी मला पास पडत नव्हत्या भाऊ आपल्याला सांभाळायला लागेल नाहीत, हे मी बाजारात नेऊन विकले. त्या बाजारात नेऊन विकले. बरं, मिनिमम एवढ्या महिन्याची एवढ्या काय सांगता? किती कसं विकले असतं? ते मी बोकडं विकले 10,000 रुपयाला. पाठी 7-7.5-8 हजार रुपये एक पाठ दिल्या. किती महिन्याचे होते ते? त्या 4.5 महिन्याच्या पाठी होत्या. 4.5-5 महिन्याच्या. बोकडं 10,000ला. पाठी कितीला म्हणले? 7.5-8 हजार रुपये पाठी दिल्या. बर, आता तुम्हाला नाही का वाटत बरं की महाराष्ट्रामध्ये जर आता बघितलं, बरेचसे लोक शेडला तर तुम्ही शेड चांगलं केलेलंच आहे, पण बिट्टल शेळी पालनाकडे वळतात, त्याबद्दल काय सांग? आता बिट्टलचं कोणी काही करतं. माझ्याकडे एक आहेत बिट्टलच्या 3 पाठी आहेत बिट्टलच्या. आता या अजून ते बारीक पिल्ले आहेत, आता गाभण आहेत त्या. ते येल्याच नंतर अजून त्यांना आता सांगत दुखणं बाणं तर काहीच नाही यांना. आता त्याच्यात बघू यांच्यापासून समजा यांचे पिल्ले झाल्याच नंतर आपल्याला यांचं कळण काय आहे बिट्टलचं कसं आहे का. पण बिट्टलपेक्षा सगळ्यात उत्तम पर्याय गावरानच. बरं, आता तुमच्याकडे हे 2-3 पिल्ले हे बिट्टलचे कसे तुम्ही खरेदी केलेले? खरेदी केली. तेवढ्याला आणलं होतं काय? 3 पाठी आणि एक बोकड मी 35,000 रुपयाला इथे शिरूरच्या बाजारात घेतली. 3 पाठी आणि एक बोकड 35,000 बारीक पिल्ली होती. बरं, आता बिट्टलच्या तर किमती लोक म्हणते तर लई महाग आहे, लाख रुपये, कुठं 20,000, कुठं 25,000, त्याबद्दल काय सांगता? अशी व्हिडिओ मध्ये काही सांगतात, सांगण्यात काय अर्थ आहे तसे ते. बरं, आता हे ओरिजिनलच बिट्टल आहे हे कशावरून तुम्ही सांगा? ओरिजिनल बिट्टल आहे की बघा. ठीक आहे, आता दिसते त्यांची लेस बघा, कानाची लेस बघा, त्यांचे डोळे बघा. शेतकरी मित्रांनो, त्यांनी 3 पाठी आणि एक बोकड कितीला म्हणले? 35,000 रुपयाला आणलं होतं. अशा पद्धतीने त्यांच्याकडे ह्या
बिटल पाटिया आणि बिटलचा एक ब्रीडर पण आहे आणि त्यांचं हे गावरान शेळी पालन आपण यशोग आता पाहतोय. त्यांचं मत आहे की सगळ्यात भारी जर म्हणलं शेतकऱ्यांसाठी गावरान शेळी पालन हे फायद्याचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यांचं शेड जर बघितलं आपण, शेड तुम्हाला एकदा दाखवतो कशा पद्धतीने. वरती जर बघितलं आपण तर त्यांनी सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे. सध्या जर बघितलं बऱ्याचशा फार्मवरती आपण बघतो की पत्र्याची सिस्टीम वेगळी असते आणि कशा पद्धतीने त्यांनी शेड केलेलं आपण सर्व माहिती जाणून घेतलेली आहे. तर काय सांगता ना बरं, सिमेंटचे पत्रे आपण का टाकले वर? सिमेंटचे पत्रे असे आहेत, हे उन्हाळ्यात उष्णता जास्त खाली येत नाही, गरम होत नाही, आणि थंडीच्या दिवसात जास्त थंडावा खाली येत नाही. त्याच्यामुळे आपण सिमेंट पत्रा निवडूया. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही. हे आपले साधे पत्रे असलो किती गरम, त्यांना उष्णता जास्त आता सध्या इथं जर बघितलं तर एवढं काही गरम वगैरे लागणारच नाही, थंडच लागणार सिमेंट पत्र्यामुळे. बर. आता तुम्ही सांगितलं की शेळ्यांना तुमच्याकडे सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही काय देता म्हणले? मी आता सुक्या चाऱ्यामध्ये कडबा कुट्टी आणि तुरीचा भुस देतो त्यांना एक टाइम. बर. आता सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं भुस आणि कडबा कुट्टी हे का बरं द्यायला पाहिजे आपण? सुक्या चारा काय होतं, शेळ्या आता या दिवसात काय असतं, पाऊस काळात पाणी ज्यादा पित नाही. मग आपण सुका चारा एक वेळेस त्यांना दिल्यास नंतर सुक्या चाऱ्यामुळे शेळ्या पाणी पितात. सुक्या चाऱ्यामुळे पाणी पितात, त्याच्यामुळे सुका चारा. हिवाळ्या चाऱ्यात काय असतं, ऑलरेडी ज्यादा पाणीच असते ना, त्याच्यामुळे मग ते ज्यादा पाणी पित नाहीत ना, त्याच्यामुळे त्यांना एक टाइम सुका चारा देतो. बर. आता जे नवीन शेतकरी आहेत किंवा जे नवीन तरुण आहेत त्यासाठी काय संदेश देतात? शेळी पालन कशी सुरुवात करायला पाहिजे? सगळ्यांनी करावं, ज्याच्या त्याच्या याच्यानुसार करावं. एखाद्याने काय करावं, लयच आपल्याला समजा पैसे नसले शेड तयार करायला तर आपण बांबूचं शेड तयार करावा. त्याला सगळीकडून जाळी लावून शेणी, त्याच्यात वरून पत्रे बित्रे टाकून त्याला चांगलं कंपाऊंड करून शेणी, त्याच्यात आपण शेळ्या कराव्यात. आपल्याकडे समजा चाऱ्याची उपलब्ध नसली तर आपण त्यांना मोकळ्या असल्यानंतर चाराला बी घेऊन जाऊ शकतो. हे चांगलंच आहे ना, शेळी पालन केलं की त्यांनी ते खुल्लं तुम्ही करा, बंदिस्त बी नका करू. तुम्ही तुमच्याकडे माणसं असलं तुम्ही चाराला घेऊन जा, त्याच्यात बी तुम्हाला परवडतेच ना. कितीपासून पण सुरुवात केली पाहिजे तुमच्या म्हणजे तुमच्या अनुभवानुसार? कमीत कमी त्यांनी 5 शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. एक शेळी घेऊन काय होतं, तुम्ही 5 शेळ्या घेतल्या, 5 गाभण्या शेळ्या जर घेतल्या, 5 दुनी 10 पिल्ले होते त्यांना, त्याच्यात काही बोकड होते, काही पाठी होत्या, त्यांच्यात त्या पाठीची आपली उत्पत्ती वाढीत चालायची. त्याची विकत घ्यायची आपल्या पत्र एक शेळ्या 25-30 रुपयाला सांगतील. आता मीच घेतल्या ह्या शेळ्या पाहिल्या विकत, काही मी आता काय माझ्या सगळ्या पाठी, काही घरच्या पाठी ठेवल्यात मी याच्यात. हेच शेळ्याच्या आपल्याला लहानाच्या मोठ्या करायच्या. म्हणजे सुरुवातीला कमीच घ्यायच्या आणि त्यापासून वाढीत चालायचं. बर. आता चाऱ्यामध्ये तुम्ही सांगितले की तुम्ही 20 गुंठ्यामध्ये चारा केलाय. चाऱ्यामध्ये तुम्ही चाऱ्याचे प्रकार सांगितले, संपूर्ण इथली माहिती दिली. आता ह्यांना पाण्याचं नियोजन कसं आहे? पाण्याचं नियोजन माझं असं का तिथं टाकी केली मी वर, तिथून सगळीकडे नळ केले, तिथे गमिले ठेवले असे प्रत्येक जागी. हे फक्त काय करायचं, सकाळच्याला यायचं, गमिल्यातलं पाणी फेकून द्यायचं, हात घालून असं बेस्ट पैकी गमिलं धुवून काढायचं, परत भरून ठेवायचं. ज्याला ताण लागेल ते जाऊन पाणी पिते त्याच्यात. असं बकेट घेऊन जायचे, आपण ठेवलेलंच नाही, डायरेक्ट नळ सिस्टीम केली त्याला. सगळे म्हणजे डायरेक्ट पाणी जागेवर पाणी. बर. शेतकरी मित्रांनो, आपण पाहितलं हे जे शेड आहे जवळपास 7.5 ते 8 लाख रुपये खर्च करून या शेड मध्ये या शेतकऱ्याने जवळपास लहान मोठ्या, आज त्यांच्याकडे जर बघितल्या तर सर्व गावरान जातीच्या 40 शेळ्या आहेत. त्यांच्याकडं इथं बिटल पण शेळ्या आहेत, काही आपण जर बघितलं काटेवाडी जातीच्या पण शेळ्या आहेत. पण त्यांचा अनुभव सांगतो आपण शेतकऱ्याच्या फार्मवरती जाऊन, यासाठी आपण तुम्हाला सर्व यशोगाथा दाखवत असतो की त्यांचा तो अनुभव ते आपल्यासोबत शेअर करत असते. त्यांचं मत असं आहे की सगळ्यात भारी गावरान शेळी पालन आहे आणि गावरान शेळी पालनामध्ये त्यांना परवडतं. गावरान शेळ्यांना खर्च कमी येतो. चारा कुठलाही टाकला, हे बांधाचं गवत आहे, त्यांच्या गव्हाणीमध्ये जर बघितलं तर बांधाचं गवत इथं टाकलेलं आहे आणि या खाली जर आपण जर बघितलं तर मकाची कुटी केलेली आहे. हे गवत संपलं की ह्या शेळ्या कुटी खाणार. तर अशा पद्धतीने ह्यांचं हे पूर्णपणे सिस्टमॅटिक पद्धतीने केलेलं गावरान शेळी पालन आज आपण पाहितलं. आणि त्यांनी अजून एक नवीन प्रयोग त्यांच्या फार्मवरती केलेला आहे की बाजारामधून एक 2,500-3 हजार रुपये खरेदीचे पिल्ले आणले आणि पिल्ले आज 2 महिने सांभाळल्याच्या नंतर त्यांचं मत आहे की त्याचा फायदा हा त्यांना डबल होणार आहे. तर हा त्यांचा पहिला प्रयोग त्यांच्या फार्मवरती सुरू आहे. हे 7 महिन्यापूर्वी सुरू झालेलं हे शेळी पालन आहे. या आधी आपण त्यांचा फार्मचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकला होता. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की एवढा मोठा खर्च शेडला नसायला पाहिजे, किंवा आता बघू आपण ह्यांचं शेळी पालन सक्सेस होईल का, तुम्हाला नंतर कळन, अशा बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या. त्यासाठी आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे.
ज्या लोकांनी कमेंट केलं त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि ज्यांनी बघितला नसेल पहिला व्हिडिओ बघा आणि आता बघा त्यांच्याकडे कशा पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी शेळी पालन केलेलं आहे, वेगवेगळे कप्पे केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी साईडनी जाळी जी मारली, जाळीला बाहेरून एक जाळी मारली, मुर्गा जाळी. जशी आपण आपली काळजी घेतो तशी त्यांनी त्यांच्या या जित्राबाची काळजी घेतलेली आहे की बाहेरून साप वगैरे जे हिंस्र प्राणी आतमध्ये येऊ नये. आणि वरून पण त्यांनी एक अशी जाळी लावलेली की वरून एखादा जे कावळा असेल त्यांच्याकडे थोड्याफार कोंबड्यात अंडे वगैरे बाहेरचे जे प्राणी पक्षी खराब करत होते, त्यामुळे त्यांनी वरून जाळी लावलेली. आणि चाऱ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये त्यांनी चारा लागवड केला, त्यामध्ये गवती घास असन, मका असन किंवा इतर चारे लागवड त्यांनी केलेले आहेत. आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं भुसकट देतात, आपलं सोयाबीनचं भुसकट वगैरे देतात, कडबा कुट्टी आहे. अशा पद्धतीने हे शेळी पालन आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल अशा फार्मवरती व्हिजिट करा, जिथं शेळी पालनाची तुम्हाला सविस्तर माहिती होईल. अनुभव घ्या. आमच्या व्हिडिओच्या मार्फत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. काही शेतकरी म्हणजे खरं बी सांगतात, काही शेतकरी खोटं सांगतात. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर स्वतः यामधून शिका. सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर या शेळी पालनामध्ये तुम्ही वळा. त्यांनी सांगितलं 5 शेळ्यापासून सुरुवात करा, जशी ज्यांची कुवत आहे त्यानुसार तुम्ही शेळी पालन सुरू करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे वारणी गाव जे आहे शिरूर कासार तालुक्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यामध्ये. हे शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, थांबूया इथं. तोपर्यंत राम राम.